गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. गुरुगौरविकेच्या या पॉडकास्टसाठी आज आपल्या बरोबर आहे ठाण्यातील प्रतिभा पाटणकर. 45 वर्ष गुरुदेवांचा चरणी असलेलं भाग्य ज्यांना लाभलेलं आहे ते आज आपल्याला त्यांचे अनुभव शेअर करणार आहे. सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्कार प्रतिभाताई. मला सुरुवातीला आपण सांगावं की गुरुचरणी येण्यापूर्वीच्याही आधी तुमचं बालपण किंवा धार्मिक वातावरण घरातलं कसं होतं याबद्दल थोडक्यात जरा सांगा. मी मूळची पुण्याची आहे. अच्छा. आणि घरातलं वातावरण अतिशय धार्मिक. म्हणजे माझ्या आजोबा पणजोबांच्या पासून घरामध्ये सगळं व्यवस्थित, सणवार उत्सव सगळं व्यवस्थित आणि अतिशय सगळे भाविक लोक. त्यामुळे बालपण त्याच्यात गेलं. तेव्हा पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये म्हणजे तिथे आमचं घर अगदी त्यामुळे सदाशिव पेठी संस्कार सगळे. त्यामुळे नक्कीच काहीच आणि इकडे आल्यानंतर सुद्धा तसंच वातावरण, धार्मिक वातावरण. त्यामुळे सगळंच आयुष्य पूर्ण धार्मिक ह्याच्यातच गेलेलं आहे. खूप छान. पण मग गुरुचरणी कधी आलात? गुरुचरणी 80-81 मध्ये आलो. ओके. 80 मध्ये प्रथम सद्गुरूंचं दर्शन मिस्टरांना झालं, कारण तेव्हा मी बाळंतीण होती मुलीच्या वेळेला. त्यामुळे मला जाता आलं नाही. पण ह्या दोघांचा मुलगा माझा 5 वर्षाचा होता, त्याला घेऊन हे गेले होते. आणि पहिल्याच भेटीत सद्गुरूंनी यांना उपासना दिली, काहीही न विचारता. हा पहिला मोठा अनुभव. आणि त्यावेळेला वय लहान होतं. खरं म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये अशी हे पण नसतं की आपण सद्गुरू करावे किंवा काय, असं मनातही कधी असे विचारही आपल्या त्या वयात नसतात. पण अनायसे ह्या लाभ झाला आणि मग लगेचच पुढच्या वर्षी माझंही दर्शन झालं. ओके. आणि तेव्हापासून सतत चालूच आहे. मला असं वाटतं हे भाग्य सगळ्यांना सहजपणे मिळत नसतं. आपली पण कुठची तरी मागची पुण्याई म्हणा, आपल्या आई वडिलांची पुण्याई, पूर्व पुण्याई जे काय असते त्याच्यामुळे त्यांना पहिल्याच त्यात गुरुदेवांनी उपासना दिली आणि मग तुम्हालाही वाटलं की चला आपलं कधी दर्शन होणार आहे. लगेच दुसऱ्या वर्षी तुम्ही पण गुरुचरणी आलात. गुरुचरणी आल्या आल्या लगेच स्थिर झालात का तुम्ही पण काही अनुभव काय झालं? म्हणजे
हा असा विचार यायला नाही. मी नुसतं दर्शन नंतर मला जे काही झालं ते मी शब्दात सांगू शकणार नाही. आणि त्याच वेळेला म्हणजे अगदी ठरलंच की हेच आपले गुरुचरण आपल्याला मिळालेले आहेत. आणि म्हणजे मग खरोखर मला शब्दात सांगता येणार नाही की त्यावेळेला काय झालं. पण तेव्हापासून जे आम्ही त्या चरणाशी आहोत ते आज तागायत तसंच आहे. तीच भावना आहे. पूर्ण कुटुंबाची ती भावना आहे. माहेरच्या कुटुंबाचीही ती भावना आहे. मुलं नातवंड ही सुद्धा सगळी त्याच विचारात आहे. छान. म्हणजे 3 पिढ्यांपर्यंत सगळेजण त्या चरणी तुम्ही आला आहात. पण आता तुमचे काही अलौकिक अनुभव ऐकायला तर उत्सुकता वाढलेलीच आहे. ते सांगा जरा. अलौकिक अनुभव सगळ्यांनाच आपल्या गुरुबंधूंना सगळ्यांनाच येतात. पण अगदी विशेष सांगायचं म्हणजे मी जरा स्वप्नदर्शनांबद्दल सांगते. नक्की. बऱ्याच जणांना खूप वेळा दर्शनं होतात. तसं मला काही फार वेळा स्वप्नदर्शन झालं नाही. पण 3 वेळा मला जे स्वप्नदर्शन झालं ते अनुभव मला सांगायचे वाटतात. नक्कीच. पहिलं स्वप्नदर्शन जेव्हा झालं ते आपल्या आता जिथे हे आहे विद्यापीठ, विद्यार्थी जिथे राहतात वेदांत इमारतीमध्ये, तिथे 3ऱ्या मजल्यावर सद्गुरू बसायचे. तेव्हा लक्ष्मी मंडप नव्हता. तेव्हा बसायचे. तर तेव्हा आम्ही दर्शनाला गेलो होतो. सद्गुरूंच्या हातामध्ये कमंडल होतं तीर्थाचा. आणि मी गेल्यानंतर सद्गुरूंनी मला ओंजळ करायला सांगितली. असं आपण तीर्थ घेतो, त्यांनी ओंजळ सांगितली. मी ओंजळ केली. त्यांनी 3 ओंजळी भरून तीर्थ मला दिलं. म्हणजे मला हे कळत नाही तेव्हा मला काय म्हणजे नंतर मी जेव्हा विचार केला मी म्हटलं आपली शुद्धी करून घेतली. कारण इतक्या जन्मांचे संस्कार असतात, आपली शुद्धी करून घेतली. त्याच्यानंतरचं जे दर्शन झालं तेव्हा लक्ष्मी मंडप होता. लक्ष्मी मंडपामध्ये सद्गुरू बसले होते आणि सद्गुरूंच्या बाजूला बिल्वदलांची रास होती पूर्ण. आणि माझा मुलगा लहान होता तर तो माझ्याबरोबर दर्शनाला होता. त्याला सांगितलं की त्यातलं एक बिल्वदल घे आणि मला अर्पण कर. हे दुसरं स्वप्न. म्हणजे त्याचा अर्थ मी असा घेतला की सद्गुरूंनी आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा हे चरण दिलेले आहेत. बरोबर, असं आहे. आणि 3रा दृष्टांत जो झाला तो तर अतिशय महत्वाचा आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलणारा असा तो 3रा दृष्टांत आहे. माझा पाय, उजवा पाय अगदी अचानक पूर्ण दुखायला लागला कमरेपासून खालपर्यंत. आणि इतकं की अंगठ्यात जी कळ यायची ती डोक्यात जायची. आणि ते जवळजवळ एक 4-5 महिने मी पूर्ण झोपून होते. मला काहीही करता येत नव्हतं. मुलं लहान म्हणजे मला वाटतं मुलगा विक्रांत आमचा 11वी-12वीत असेल, मुलगी त्याच्यापेक्षा लहान. घरात करायला दुसरं कोणी नाही, आम्ही 4घंच. अशा परिस्थितीने महाराजांनी मला इतकं सांभाळलं होतं की कधीही कशाची अडचण येऊन दिली नाही. आणि एक दिवस साहेबांच्याकडे सद्गुरू आले होते तेव्हा मी दर्शनाला गेले. पण दर्शनाला म्हणजे अक्षरशः गाडीत बसता पण येत नव्हतं, तशीच गेले. थोडंसं बरं वाटत होतं. आणि सद्गुरूंनी यांना विचारलं की आता यांची कशी काय प्रकृती, म्हणजे विचारलं की कशी काय प्रकृती. तर हे सांगायला लागले आपण स्त्रिया सहसा पटकन बोलत नाही. महाराज म्हणले नाही मला खरा रिपोर्ट हवाय. म्हणजे माझ्याकडून त्यांना वळवून घ्यायचं होतं. आणि मग मी सद्गुरूंना सांगितलं की आता मला आज खाली वाकून नमस्कार करता आला आपल्याला, नाही तर इतकेच काहीच येत नव्हतं. आता माझ्यात खूप सुधारणा आहे. आणि आम्ही दर्शन घेऊन आम्ही घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी आमचा ठाण्याच्या सत्संग आमच्याकडे व्हायचे. आणि त्या दिवशी सद्गुरू येणार होते आमच्याकडे. तर ती सगळी तयारी होती, सगळं होतं. मी घरी गेले. रात्री झोपल्यानंतर सोमवार होता. सोमवारी रात्रीची गोष्ट आहे. सोमवारी रात्री मला स्वप्नदर्शन झालं. आणि त्या स्वप्नदर्शनात मी अशी परकर पोलक्यामधली, खणाचा परकर पोलका घातलेला आहे आणि गाणगापूरला सद्गुरू आहेत. आणि मी माझ्या आई वडिलांच्या बरोबर सद्गुरूंच्या दर्शनाला गाणगापूरला गेले. आणि सद्गुरू असे पाटावर बसलेत. आणि त्यांची ती जर खोली माहिती असेल त्या आपल्या धर्मशाळेमधली, तिथे ते पाटावर बसले होते. समोर असं एक स्टूल ठेवलं होतं. मला सांगितलं तिथे बस स्टूलावर. मी एकटीच होते. आणि स्टूलावर बसून मी लहान मूल कसं एक 8-9 वर्षाचं मुलं अगदी आरामात जसं आपल्या वडिलांशी बोलतो तशी मी, म्हणजे काहीच हे नव्हतं. आणि मग सद्गुरूंनी उठवलं आणि इथे बस म्हणाले. आणि त्यांच्या उजव्या पायाने माझ्या पायाच्या अंगठ्यावर 3 वेळा दाब दिला सद्गुरूंनी. आणि म्हणाले उठ आता जा. आणि मी घरी आले. बरं घरी येताना मी लहान बिहान नव्हते, मी अशी मोठी होते, तेही मला आठवतं.
आणि झालं. मग सकाळी उठले तर दुखणं नव्हतं अजिबात, पाय आणि पूर्ण दिवस सद्गुरू यायचे होते. त्यांचं आपण सोळ्यातलं दूध वगैरे जे काय करायचं ते मी सगळं केलं, नऊवारी साडी नेसून सगळं केलं आणि दिवसभर सगळी मंडळी होती. आणि मग मी त्यावेळेला सद्गुरूंना हा अनुभव आतल्या खोलीत जेव्हा सद्गुरू आले दूध घेण्यासाठी, तेव्हा मी सद्गुरूंना सांगितलं की असं असं मला काल स्वप्नदर्शन झालं आणि आज मला अजिबात दुखलं नाहीये, मी जशी होते पूर्वी तशी झालीये. काय म्हणाले तर सद्गुरू तेव्हा म्हणाले की आता असे अनुभव पुढच्या काळात वारंवार सगळ्यांना येतील. म्हणजे इतका, आणि आलेच सगळ्यांना त्याचे अनुभव, सगळ्या लोकांना हे अनुभव आलेच पुढच्या काळामध्ये. पण हा अनुभव जो आहे ना हा खरोखर, आणि त्याच्यानंतर आज तागायत मला कुठलंही दुखलं नाही. म्हणजे तेव्हा माझं वय 40च्या आत होतं, आज माझं वय 70च्या झालं, तरी आजपर्यंत काहीही त्रास नाही, कुठलंही दुखणं नाही, काही. म्हणजे सद्गुरूंनी खरंय जे तीर्थ दिलं, जे हे पुढच्या पिढीला दिलं आणि जो हा अनुभव दिला की आता काही मिळवायची किंवा काही अशी इच्छाच नाही होत. आपल्या गुरुचरणी येऊन हेच आपल्याला होतं, हे हवं होतं ते मिळालं. बरोबर. आणि आता आम्ही अगदी समाधानी आहेत, मुलं त्यांच्या मार्गी आहेत, तेही सद्गुरुचरणी आहेत, आम्ही दोघं इथे व्यवस्थित आहोत. काही सद्गुरूंच्या कृपेने सगळं चाललेलं आहे. नाही पण हे वैशिष्ट्य कसं आहे की गुरुदेवांनी तुम्हाला जे काही स्वप्न दर्शन दिलं त्याचे तुम्ही अर्थ तुम्हाला उमगत गेले, उलगडत गेले की हा म्हणजे त्यांची कृपा तर आहेच की आपले सद्गुरू हे मोक्षगुरूच असल्यामुळे आणि त्यांना आपले मागचे सगळे 7 जन्म दिसतात, त्यामुळे त्यांना आपल्या प्रत्येकाची चांगली परख आहे, साधी ओळख नाहीये, परख असल्यामुळे प्रत्येकाला आपापल्या योग्यतेप्रमाणे पात्रतेप्रमाणे तसे आशीर्वाद आणि ते सगळ्यांना मिळालेलं आहे. असं कोणीही राहिलेलं नाही की ज्याला काही मिळालं नाही. बरोबर. आणि मुख्य सगळ्यात महत्वाचं मिळालं, आपण या चरणांशी आलो, हे सगळ्यात महत्वाचं आहे, खरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर म्हणजे चरण मिळणं सुद्धा इतकं दुर्लभ आहे, असे चरण मिळणं, तर ते आपल्याला मिळाले. नाही हा अनुभव खूप मोठा आहे की आदल्या दिवशी तुम्ही जे स्वप्नात बघितलं ते दुसऱ्या दिवशी गुरुदेवांसमोर तुम्हाला सांगता आलं नाही. तर काय की स्वप्नदर्शन अशी बऱ्याच जणांना होतात, परंतु हे भाग्य परत सगळ्यांना मिळतात असलाही भाग नाही की लगेच दुसऱ्या दिवशी गुरुदेव आले आणि त्यांच्याशी तुम्ही ते बोलून दाखवलं की काल मला स्वप्नात असं हे झालं. हा अनुभव छानच आहे. पण याही व्यतिरिक्त अजून काही असे सांगण्यासारखे अनुभव असतील तर एखाद दुसरा सांगा. अजून पुष्कळ सांगण्यासारखे अनुभव खूप खूप आहेत. म्हणजे असं आता त्यातला एखादा सांगणं हे सुद्धा अगदी हे आहे. तरी त्यातल्या त्यात एखादा असेल तर आता काय मुलांच्या बाबतीत सुद्धा कधी बघायला लागलं नाही काही. मुलं आता विक्रांत आमचा ह्याच्या बरोबरच आहे, तो आता लंडनला असतो तो. आणि दुसरा अनुभव दुसरा सांगायचा असा म्हणजे की मुलं तर लहानपणापासून त्या संस्कारात होती, त्यांच्यावर ते आहेतच, पण आमची सून आणि आमचे जावई त्यांना तर दर्शन पण घेता आलं नाही. तेव्हा सद्गुरूंनी देह ठेवला होता, पण तेही या चरणांशी इतके लीन आहेत अगदी की पूर्णपणे ते याच्यात आहे. आणि सून आमची गायिका आहे ती. अच्छा. हां. आणि तिची आई डॉक्टर भारती वैशंपायन या खूप मोठ्या गायिका होऊन गेल्या, आता नाही आहेत त्या. आणि त्यामुळे ती, आणि लग्न झाल्या झाल्या गोकुळ अष्टमीला त्यांना भारतीताईंना सेवा मिळाली, गोकुळाष्टमीची गायन सेवा. आणि त्याच्याबरोबर मीराची पण सेवा झाली, माझ्या सुनेची पण सेवा त्यांच्याबरोबर झाली. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेवेची संधी आली, गाणगापूरला सद्गुरू गेले होते, तेव्हाही शंकराचार्य आले होते तिथे गाणगापूरला. तर तेव्हाही परत गायन सेवा, अगदी म्हणजे त्या पादुकांच्या समोर बसून तिथे बसून गायन सेवा करायला मिळाली. हे त्यांचं सुद्धा भाग्य आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाचं पूर्वसुकृत पण आहे. आणि त्याचबरोबर नुसतं पूर्वसुकृत असूनही चालत नाही. आपले गुरुदेवांसारखे म्हणजे सद्गुरू मिळणं ह्याच्यामुळे सगळ्यात खरं आहे की काय म्हणजे कळत नाही की आपण मागच्या तुम्ही खरंच काय केलं असेल. पण दुसरी एक गोष्ट आहे, सद्गुरूंनी बोलता बोलता असं सांगितलं होतं की तुमची माझी भेट ही फक्त या जन्मातली नाही, गेले अनेक जन्म आपण
आहोत एकमेक, म्हणजे ते साठत 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 जे आलं म्हणजे अजून आपल्याला पुढच्या जन्मी सुद्धा हे चरण तेच. मिळणारच आहेत. बरोबर आहे. आणि आपला उद्धार आपल्याला त्यांनी काय सांगितलं की मी तुमचा मोक्ष गुरु आहे. बरोबर. तुम्ही संसारातल्या गोष्टी कधी मागूच नका. आणि खरंच कधी त्या मागितल्या गेल्याच नाहीत सद्गुरूंच्याकडे, संसारातलं अमकं किंवा काय. आणि ज्या अडचणी होता त्यांनी न सांगता त्या आपल्या सोडवलेल्या आहेत, परस्पर सोडवलेल्या आहेत. त्यामुळे असं मागणं काही नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं म्हणजे व्यावहारिकतेकडून भौतिकतेकडून अध्यात्माकडचा प्रवासाला आपल्याला त्यांनी तयार केलंय की. आणि आज आता आध्यात्मिक प्रवास म्हणजे मी आता अवघानी आल्या म्हणून सांगते की आता ह्या वयात सुद्धा आम्ही म्हणजे आमच्या सत्संग तर चालूच असतो दोघांचं, सद्गुरूंशिवाय हे यात्रांमधले अनुभव सांगतात माझं काही. पण मी आता गीतेचा अभ्यास केला, गेली 4 वर्ष मी करते आणि तो संस्कृत माध्यमातून करते गीतेचा अभ्यास. म्हणजे तर वेळ कुठे घालवायचा हा प्रश्नच नाहीये की सद्गुरूंनी काय सांगितलं ह्यापुढे तुम्ही तेव्हाच सांगितलं होतं म्हणजे की पुढच्या काळात तुम्ही गीता, दासबोध याचं वाचन करा, त्याच्यातनं तुम्हाला काय. आणि काहीही वाचायला घेतलं तरी अरे हे तर सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय असं होतं. बरोबर. की हा पण एक मोठाच अनुभव असतो आपल्यासाठी की. आणि आणखीन एक अनुभव सांगते की असं आपल्याला खूप जणांनी काय काय सांगितलेलं असतं ते आपण ऐकतो तेवढा पुरतं आणि म्हणून विसरून जातो. पण सद्गुरूंनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत अगदी छोट्या मोठ्या सुद्धा त्या कधीच विसरत नाही. आणि त्या जेव्हा वेळ येते त्या सांगायची तेव्हा त्या बरोबर आठवतात. हा फरक मोठा मला जाणवतो की सद्गुरूंनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या आपल्याला सगळ्या आठवतात, त्या आपण कधीच विसरत नाही. आता ही काय आपली स्मरणशक्ती नाहीये, बरोबर आहे, ह्याच्यात आपलं काहीच नाहीये. बोलवते घरी तेच आहे. पण हे पण आपण मानलं तर खरोखर गुरुदेव आपल्याला म्हणजे आपला तो भाव, त्यांच्या चरणी असलेला जो आपला भाव आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की भगवद्गीतेत काय सांगितले, पण गुरुदेवांनी गुरुवाणीच्या माध्यमातून आपल्याला अतिशय अतिशय आपण गुरुवाणी वाचत आलोय आणि गीतेत आणि कृष्णाने हे तर गुरुवाणी सांगितलं एक्झॅक्टली. आणि ते अतिशय सोप्या भाषेत आहे. त्यांनी संपूर्ण गीता ते स्वतःच श्रीकृष्णच असल्यामुळे खरी गोष्ट हे जे आहे बरोबर आहे. म्हणजे आपण तिथपर्यंत प्रवास करत आलो की आपण मानतो की सद्गुरू स्वतःच श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण त्यांच्या नावाने पण बघितलं तर रामकृष्ण क्षीरसागर जेव्हा आपण म्हणतो की हे सगळ्याचं रूपच आहे. खरी गोष्ट आहे ते. त्यामुळे तो प्रश्नच नाही. आणि आता त्यामुळे कुठलीही शंका नाही, कुठेही जावंच वाटत नाही. तेव्हा गुरुदेवाने सांगितलं की आता कोणाचे गुरु आले कोणाच्या घरी, दुसरे कोणी गुरु तुम्हाला बोलवलं तुम्ही म्हणून जा, कारण शेवटी तो व्यवहार असतो हा. पण तिथे नमस्कार करताना तुम्ही आपल्या सद्गुरूंची आठवण आणि त्यांचे चरण बघा. तसं आम्ही आता कुठेही जरी गेलो तरी सुद्धा ते एक डोक्यात असतं की नाही हे सद्गुरूंचे चरण इथे आपल्याला त्याचं दर्शन घ्यायचं. सद्गुरूंच्या शिकवणीचा तर खूप फरक पडतो. म्हणजे एकदा आपण सद्गुरू नेहमी म्हणायचे की लोक येतात काय काय मला सांगतात आणि माझ्याकडनं आशीर्वाद घेतात, पण जाताना ते गाठोडं तसंच संशयाचं घेऊन जातात परत. हे ऐकल्यामुळे असेल किंवा काय, सद्गुरूंवर एकदा त्यांच्या चरणी आपण सांगितलंय ना की प्रश्न मिटला, काळजी घेणारे ते आहेत. तो अनुभव आम्हाला प्रत्येक वेळेला, आम्ही कधी मुलांच्या बाबतीमध्ये जसं ते हे झाले तसं म्हणजे असं काही शिकवणं किंवा काय असं काहीही नव्हतं. संस्कार जसे घरातले होते तसे तसे त्यांच्यावर आपोआप होत गेले संस्कार मुलांच्यावर, आणि तेच संस्कार नातवंडांच्यावर पण आपोआप होत गेले. म्हणजे त्याच्यासाठी ही सद्गुरूंची कृपा आहे. नाहीतर आज आपण जर बाहेर वातावरण जर बघितलं तर काय आहे ह्याच्याबद्दल बोलायला बरोबर आहे. पण त्या ह्याच्यात आपल्या घरामधलं वातावरण आणि आपल्या 3ऱ्या पिढीपर्यंत वातावरण असं आहे. तर ही सद्गुरूंचीच कृपा आहे. कारण सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला निशंक केलेलं आहे, निर्भयही केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं प्रचंड स्वामी बळपाठीची. द्वारकेचा उत्सव जेव्हा आम्ही केला ठाणे सत्संग मंडळाने, तर तेव्हा मुलगा माझा विक्रांत 12वीत होता आणि उत्सव फेब्रुवारीमध्ये आणि परीक्षा मार्चमध्ये 12वीची. पण आम्हाला अजिबात काळजी नव्हती, जराही नाही. म्हणजे ती मुलं दोन्ही मुलं दोघंही घरी एकटी होती आणि आम्ही जवळजवळ 9 दिवस आम्ही होतो बाहेर. त्यामुळे सद्गुरूंच्या ह्याच्यावरती. पण दुसरं असं आहे की सद्गुरूंवर भारही टाकायचा नाही, तेही त्यांनी सांगितलं होतं. मी मॉन्टेसरी चालवली 28 वर्ष. मी मॉन्टेसरी चालवली, छोट्या मुलांची शाळा, शिशु शाळा तेव्हा. आणि 28 वर्ष झाल्यानंतर मी बंद केली
म्हणजे असं हे नव्हतं की मी पुढे करू शकत नाही, असं नाही. कारण एकदा सद्गुरूंनी, आम्ही असं नाही आले होते कोणी, त्या बाईंनी सांगितलं मी पाळणा घर चालवायची आणि तिथे असं असं एक मुलाला असं झालं आणि मग ते खूप त्रास झाला वगैरे. तेव्हा सद्गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की आता तुमचं वय काय, तुम्ही कुठच्या वयापर्यंत हे करावं लहान मुलांचं काम, हे आपल्याला समजायला पाहिजे. तर ते माझ्या डोक्यात होतं. म्हणजे 28 वर्ष मी केली, म्हटलं आता नाही, ह्याच्यापुढे मी करू शकते, अजून 10 वर्ष सुद्धा करू शकते, पण सद्गुरूंनी सांगितलंय की कधी थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे ते मी त्यातून मोकळी झाले आणि मग हा आपला पुढचा मार्ग सगळा सद्गुरूंच्या कृपेने. खूप छान सांगितलं की कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, आणि ज्याला हे कळतं तोच अध्यात्मात पुढे खूप छान प्रगती करतो. आणि गुरुदेवांचं मार्गदर्शन आणि गुरुदेव आपल्या पाठी सदैव असल्यामुळे आपल्यासारख्या सगळ्या भक्तांना कायमच गुरुदेवांचा नैतिक आधार असतो, आणि तोच खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, पण वेळेची मर्यादा बघता आपल्याला इथेच थांबावं लागतंय आणि म्हणावं लागतंय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.